अंजनगाव सुर्जीमध्ये आज भाजप सरकार विरोधात आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ झालेल्या या आंदोलनात युवक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। अंजनगाव सुर्जी शहरात सकाळी 11 वाजता चैतन्य कॉम्प्लेक्स येथून जनआक्रोश मोर्चाची सुरुवात झाली। डीपी रोड, पानहटाई, 5 पावली आणि लाला चौक मार्गे तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा आंदोलकांनी तीव्र निषेध केला। तसेच पेपरफुटी प्रकरणावर केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली। हमारे साथ इस आंदोलन पे ज्यादा बात करने के लिए हमारे साथ जुड़े हुए हैं कांग्रेस के जिला महासचिव मोहम्मद सिद्दीक। हम उनसे बात करेंगे, उनका क्या कहना है, क्या कहना चाहेंगे। आज बड़ी मात्रा में आंदोलन निकाला गया है, सड़कों पे उतरकर विरोध प्रदर्शन किया गया है, नारेबाजी की गई है, क्या कहना चाहिए। मोदी सरकार ने जो एक नारा लगाया था, बेटी पढ़ाओ बेटी बचाओ, और वही बेटी के ऊपर दिल्ली में पुलिस के हाथ से लाठीचार्ज कराए और लाठीचार्ज हुई और लाठीचार्ज कराए, इसका हम निषेध करते हैं। और वही निषेध के अर्थ में आज अंजनगांव तहसील पर मोर्चा निकाला गया और तहसीलदार मैडम को एक निवेदन दिए गया। मोर्चा दरम्यान भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनाच्या शेवटी शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन देत लाठीचार्जसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली। आपल्या देशामध्ये नीट एक्झामचा पेपर लीक झाल्यामुळे जवळपास 19 विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आणि या व्यवस्थेला बळी पडून आत्महत्या केलेली आहे। या विद्यार्थ्यांच्या या बलिदानाचं मूल्यमापन शासन स्तरावर कुठल्याच प्रकारे नाही। या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या नीट पेपरच्या लीकमुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि संपूर्ण देशामधल्या विद्यार्थ्यांचे शिक्षणाच्या व्यवस्थेबद्दल जे निराशाजनक मानसिकता तयार झाली आहे, या सगळ्यांची जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मोदी सरकारने तातडीने घेऊन एक उत्तरदायित्व जबाबदारी निश्चित करून देशाला आश्वस्त करावे की जर कुठला घोटाळा होत असेल, जर कुठली अव्यवस्था होत असेल तर त्याची या लोकशाहीमध्ये जनतेप्रती जबाबदारी आहे आणि मंत्री हे मालक नसून जनतेचे नौकर आहेत। त्यामुळे त्यांच्या कार्यादरम्यान झालेल्या दुरावस्थेला ते संपूर्णतः जबाबदार आहे आणि मोदी सरकार जे धर्मेंद्र प्रधान यांना पाठीशी घालत आहे, तर एक प्रकारे या भ्रष्टाचाराला पाठबळ देण्याचं काम, भ्रष्टाचार वाढवण्याचं काम मोदी सरकार करत आहे। या सर्व दुरावस्थेचा मोदी सरकारचा या ठिकाणी मी निषेध करीत आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि आंदोलन शांततेत पार पडले। दिल्ली के जंतर मंतर के आंदोलन की आग अब महाराष्ट्र के अमरावती जिले के अंजनगांव सुर्जी में पहुंच चुकी है। आप देख सकते हैं यहाँ पर अंजनगांव सुर्जी में भारी मात्रा में सभी दल, सभी पार्टियों की ओर से आंदोलन छेड़ा जा रहा है। धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग हो रही है। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेंगे, इस तरीके की नारेबाजी भी यहाँ पर की जा रही है। ये जो मार्च है, ये जो आंदोलन है, यह आंदोलन अंजनगांव सुर्जी से शहर से गुजरते हुए तहसील कार्यालय पहुंचेगा। वहां पर जाकर ये धरना प्रदर्शन करेंगे और तहसीलदार को मेमोरेंडम देंगे। जावेद शाह, सिटी न्यूज, अंजनगांव सुर्जी। अंजनगाव सुर्जीतील या जनआक्रोश मोर्चामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे। या आंदोलनावर सरकारची पुढील भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।